नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एआय साथी कोर्स. तर मित्रांनो, आपणा सर्व शिक्षकांना एआय साथी कोर्स जो आहे तो दीक्षा ॲपवर करायचा होता. 4 तासाचा तो कोर्स असणार आहे आणि बहुतेक शिक्षकांचा तो पूर्ण सुद्धा झालेला आहे. परंतु मित्रांनो, राज्यामध्ये अजून बरेचसे जे शिक्षक आहेत त्यांचा अजूनपर्यंत हा कोर्स जो आहे तो पूर्ण झालेला नाही आहे. तर शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. आपल्याला एआय साठी हा जो कोर्स आहे हा आपण पूर्ण करायचा आहे आणि तो पूर्ण कधीपर्यंत करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या पत्रामध्ये दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, आपल्याला हा कोर्स करताना बऱ्याचशा आपल्या बांधवांना काही अडचणी आलेल्या आहे. काही बांधवांचा 90-95% कोर्स पूर्ण झालेला आहे. काही बांधवांना तिथे सर्टिफिकेट जनरेट नाही होत आहे किंवा काहींचा तिथे चाचणी सोडवताना प्रॉब्लेम झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे याची सुद्धा माहिती मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. एआय साठी कोर्स जो आहे तो आपला पूर्ण झालेला नसेल तर आपल्याला लवकरात लवकर तो पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला पूर्ण झालेला असेल परंतु आपल्याला सर्टिफिकेट वगैरे आलेलं नसेल किंवा काही जर समस्या झालेल्या असेल तर त्यावर सुद्धा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो, एआय साठी कोर्स संदर्भात अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे परिपत्रक असणार आहे अत्यंत महत्त्वाचं. तर बघा, प्रति विभागीय उपसंचालक सर्व, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, प्रशासन अधिकारी मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई. आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी दीक्षा पोर्टलवर एआय साथी फॉर एज्युकेटर्स, शिक्षकांसाठी एआय साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे. मित्रांनो, मागील पत्राचा 15/7/2026 जे पत्र होतं त्याचा संदर्भ दिलेला आहे. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची मित्रांनो ही अपडेट असणार आहे. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना एआय साथी फॉर एज्युकेटर्स हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत अवगत करण्यात आलेले होते. सदर कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नोंदणी करता येणार असून दिनांक 30 सप्टेंबर 2026 कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. या कोर्सची दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजीची सद्स्थिती. तर मित्रांनो, 17 ऑगस्टपर्यंत नेमकं या कोर्सबाबत राज्याची स्थिती कशी आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर बघा, कोर्ससाठी एकूण जी नोंदणी झालेली आहे मित्रांनो राज्यामध्ये ती आहे 2,39,149 आणि त्यापैकी 1,43,056 शिक्षकांनी जो आहे हा कोर्स जो आहे मित्रांनो तो पूर्ण केलेला आहे. तर मित्रांनो, उर्वरित जे शिक्षक असणार आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना लवकरात लवकर हा कोर्स जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शिक्षकांनी अद्याप कोर्ससाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पूर्वी नोंदणी करावी. तसेच नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांनी दिनांक 30 सप्टेंबर 2026 पूर्वी आपल्या सोयीच्या वेळेनुसार सदर कोर्स पूर्ण करावा. सदर कोर्ससाठी 4 तासाचे CPT प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आलेले आहे. तरी आपल्या अधीनस्थ सर्व संबंधित शाळांना आवश्यक सूचना देऊन सर्व शिक्षकांची कोर्ससाठी नोंदणी व कोर्स पूर्णत्वाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होईल याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. डॉक्टर कमलादेवी आवटे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. तर मित्रांनो, राज्यामध्ये या कोर्ससाठी किती शिक्षकांची नोंदणी झालेली आहे, त्यापैकी किती शिक्षकांनी हा कोर्स केलेला आहे आणि आपल्याला मित्रांनो कधीपर्यंत हा कोर्स पूर्ण करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, संपूर्ण शिक्षकांना हा कोर्स करणे खूप आवश्यक असणार आहे. खूप सुंदर असा कोर्स आहे मित्रांनो. दीक्षा ॲपवर हा उपलब्ध आहे आणि आपल्याला तो पूर्ण सुद्धा करून घ्यायचा आहे. 4 तासाचा असणार आहे आणि खूप सुंदर असा कोर्स असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा, हा कोर्स करताना बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांना अडचणी गेलेल्या आहेत. तर मित्रांनो, या कोर्स संदर्भात आपण 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितलेले आहे. तर मित्रांनो, बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर आपल्याला तिथे हा जो कोर्स आहे
कंप्लीट करताना दुसरं तिसरं जे मित्रांनो मॉड्यूल होतं त्यामधील काही क्विज सोडवताना तिथे प्रॉब्लेम झालेला आहे. 3 पैकी कमी तिथे मार्क आल्यामुळे ते जे कोर्स आहे मित्रांनो तो पूर्ण दाखवत आहे, परंतु जे सर्टिफिकेट आहे कोर्सचं ते जनरेट नाही होत आहे. तर हे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे मित्रांनो नेमकं आपल्याला आता काय करायचं आहे जर आपली अशी परिस्थिती झालेली असेल. तर सरळ मित्रांनो मी आपल्याला त्या ॲपवर नेणार आहे, दीक्षा ॲपवर, त्यावर प्रत्यक्ष मी आपल्याला ते दाखवणार आहे. मित्रांनो बघा, माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला हे जे ॲप दिसत आहे हे आहे दीक्षा कोर्स ॲप. यामध्ये आपण आता क्लिक करून घेणार. तर यामध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने इथे सुरुवात करायची, एनरोल वगैरे कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. या संदर्भात या कोर्स संदर्भात जे काही व्हिडिओ आपण टाकलेले आहे आपल्या चॅनलवर त्यामध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर मित्रांनो बघा, जर आपण कोर्स पूर्ण केलेला असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. तर इथे बघा माय लर्निंगमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे नेमकं काय आहे. तर बघा इथे हा AI साठी कोर्स जो आहे हा माझा 100% पूर्ण झालेला आहे मित्रांनो. बघा, तर मी हा ओपन करून आपल्याला दाखवणार आहे नेमकं आपल्यासोबत कशा पद्धतीची अडचण आलेली असेल. तर मित्रांनो बघा, इथे मित्रांनो हे जे मॉड्यूल आहे वेगवेगळे जवळपास मित्रांनो इथे 7 मॉड्यूल असणार आहे आणि इतर पकडून इथे संपूर्ण हे जे मॉड्यूल आहे आपल्याला पूर्ण करायचे आहे. जसं मित्रांनो परिचयमध्ये जर आपण क्लिक केलं तर इथे जे सब मॉड्यूल असणार आहे हे 4 असणार आहे अशा पद्धतीचे. आणि मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे राईट मार्कचा ऑप्शन येणार आहे किंवा इथे राईट मार्क येणार आहे. तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचा प्रॉब्लेम असा झाला की जसं मित्रांनो इथे हे जे मॉड्यूल आहे, जसं पहिलं मॉड्यूल आहे AI सर्वत्र आहे, त्यानंतर मशीन लर्निंग म्हणून आहे, प्रॉम्प्टिंग म्हणून आहे, हे असे मॉड्यूल आहे. आणि यामध्ये मित्रांनो सब मॉड्यूल आहे काही. तर या सब मॉड्यूलमध्ये मित्रांनो आपल्याला काही व्हिडिओ वगैरे बघायचे होते आणि काही क्विज म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायच्या होत्या. तर जसं मित्रांनो इथे बघा, इथे हे जे क्विज आहे क्विज 1 यामध्ये आता राईट मार्क आलेला आहे. तर मित्रांनो यामध्ये बघा, जसं मी आता यावर आता जर क्लिक केलं तर इथे मित्रांनो आपल्याला या क्विजमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं. इथे बघा पासिंग कोर्स जो आहे तो 10 पैकी 4 असायला पाहिजे कमीत कमी. तर मित्रांनो इथे आपल्याला 3च चान्स होते. जर 3 चान्समध्ये आपलं जर हे झालं नाही तर मित्रांनो आपल्याला तिथे चान्सच नव्हता. तर बऱ्याच आपल्या बांधवांनी मित्रांनो काय केलं, इथे हा कोर्स पूर्ण करताना प्रत्यक्ष तो केला नाही, व्हिडिओ लावून दिला आणि हे जे आहे क्विज सोडवताना त्यांचा प्रॉब्लेम झाला. त्यांना ते 3 पेक्षा कमी गुण आले तिथे, त्यामुळे ते पुढे काही गेलं नाही. तर ज्यांचं मित्रांनो पुढे गेलं परंतु 3 पेक्षा कमी गुण आले त्यांचा इथे मित्रांनो राईट मार्क आला. परंतु जेव्हा ते शेवटी इकडे आले तेव्हा मित्रांनो त्यांना हे जे प्रमाणपत्र आहे हे डाउनलोडच करता आलं नाही किंवा हे ऑप्शनच आलं नाही. तर मित्रांनो आता आपल्याला जर अशा काही समस्या आलेल्या असतील आणि असा जर आपला काही प्रॉब्लेम झालेला असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला हे जे आपलं लॉग इन असणार आहे हे परत करावं लागणार आहे. तर मित्रांनो AI साठी हे जे आपलं ॲप, हे जे आपण दीक्षा ॲप सुरू केलेलं आहे ते एका ईमेलवरून केलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या एका ईमेलवरून आपल्याला परत या ॲपला लॉग इन करायचं आहे आणि परत मित्रांनो आपल्याला तो कोर्स करावा लागणार आहे. मित्रांनो माझ्या केंद्रातील किंवा माझ्या परिचयातील बरेच शिक्षक बांधवांचे मी हे जे आहे ते दुबार लॉग इन करून दिलेले आहे आणि त्यांचा कोर्स आता व्यवस्थित पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला जर अशी समस्या आलेली असेल किंवा आपला जर कोर्स 97% 98% दाखवत असेल, एखादी क्विज जर आपली सुटलेली असेल किंवा त्यामध्ये आपले मार्क कमी जर आलेले असेल किंवा चान्स पूर्ण संपून गेलेले असतील तर आपल्याला मित्रांनो दुसरा कोणताही उपाय करता येणार नाही. तिथे फक्त आपल्याला परत लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करताना जो ईमेल असणार आहे आपल्याला मित्रांनो वेगळा वापरायचा आहे. तो ईमेल वापरून अगोदर आपल्याला दीक्षा ॲपवर लॉग इन करायचं आहे, आपली प्रोफाईल वगैरे तयार करायची आहे आणि त्यानंतर दीक्षा कोर्सवर आपल्याला हा जो कोर्स आहे हा परत पूर्ण सुरुवातीपासून करायचा आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असणार आहे हा जो कोर्स आहे हा प्रत्यक्ष तुम्ही करा. इथे पूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायचे आहेत तरच आपल्याला ते संपूर्ण प्रश्न जे आहे ते सोडवता येणार आहे अगदी सहजपणे. आणि मित्रांनो कोर्स खूपच सुंदर आहे, आपल्याला करताना खूप तिथे इंटरेस्ट येणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजली असेल. मित्रांनो हा कोर्स सुरुवात कशी करायची, याला एनरोल कसं करायचं, याची प्रोफाईल वगैरे आपण अपडेट कशी करायची याची संपूर्ण माहिती मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. ते संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या संपूर्ण व्हिडिओची मी लिंक देणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.